नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज करतोय आपण हा एक सुंदरसा दिसणारा आकार, कळीचा आकार, आणि याचा उपयोग काय करायचा हा सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमचं काहीही मिस होणार नाही। करूया सुरुवात। तर याला लागणारं साहित्य आहे हे सगळे 6 mm चे मोती। 6 mm चे मोती का घेतले याचंही कारण मी सर्वात शेवटी तुम्हाला नक्की सांगेल। आणि धागा घेतला मी 30 नंबरचा। तर करूया सुरुवात या आकृतीला। हे काय आहे हे तुम्हाला कळलं असेलच, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, या ठिकाणी आपण या रेड मण्यापासून सुरुवात करणार आहे। तर नीडलमध्ये आपण 4 लाल रंगाचे मोती ओवून घेणार आहे आणि 2 पिंक कलरचे। हे डार्क पिंक घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही रंग घ्या, पण मला कळीचा आकार करायचा आहे म्हणून मी हे शेडचे मणी निवडलेत। असे 6 मोती ओवून घेतले। आता आपण याला छानशी पक्की गाठ पाडून घेऊ एक, आणि मग आपल्या डिझाईनला सुरुवात करू। करायला अतिशय सोपं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतं। आणि याचा उपयोग अनेक ठिकाणी मी करून पाहिला। गेले 2 दिवस मी त्याचा प्रयोग करत होते आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं। तर हा आपण एक 6चा गोल करून घेतला आहे। आपण आता ही वायर रेड मोत्यातून थोडीशी पुढे काढून घेऊ। ही गाठ आपण आतमध्ये ओढून घेऊ। आता हा जो गोल झाला या ठिकाणी आपल्याला एक रेड मोती घालून घ्यायचा आहे। हा रेड मोती घालून काय करायचं, ही वायर या बाजूने आली आहे, इकडच्या मोत्यातून घेऊन पुढे घेऊन जायची। आता मी ह्या 2 मोत्यांमधून, पिंक मोत्यांमधून ही नीडल पास करून घेणार आहे। 2 मोत्यांमधून न करता एका सिंगल मोत्यातून केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण इथूनही सुरुवात करू शकतो। तर आता आपण एक घ्यायचं आहे, एक पिंक मोती, 3 पिंक मोती, गुलाबी कलरचे 3 मोती घेतलेत मी, आणि त्यानंतर 2 लाल कलरचे मोती। हा 6चा गोल केला आहे। आपल्याला दुसरा गोल सुद्धा 6चा गोलच करायचा आहे आणि 6च्या गोलवरच आपल्याला पूर्ण याच्यात काम करायचं आहे। तर हा एक मोती वापरून आपल्याला एक 6चा गोल तयार करायचा आहे, आणि म्हणून मी 5 मोती टाकून घेतलेत, 3 पिंक आणि 2 रेड। त्याच्यानंतर ज्या मोत्यातून नीडल आली होती त्याच मोत्यात मी पुन्हा टाकून घेतले। अशा पद्धतीने टाकून घेतली। अंदाज तुमचा तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला वायर कुठून टाकणं सोपं पडतं त्यानुसार आपण ही डिझाईन तयार करायची। तर आता ह्या पिंक मोत्यातून आपण वायर काढली, सेम प्रकारचा गोल आपल्याला या बाजूने सुद्धा करायचा। या ठिकाणी 2 मोती आले आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 2 पिंक मोती आणि 2 रेड मोती असे 4 मोती घालायचे आहेत, कारण 2 मोती या ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल आहेत, म्हणून या ठिकाणी आपण 2 लाल मोती घालून घेतलेत आणि हा गोल या ठिकाणी आपण कंप्लीट केला। याच्यातले काही बारकावे जे आहेत ते मी सगळ्यात शेवटी तुम्हाला नक्की सांगेन, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून मिस होणार नाही। आता आपण ही नीडल ह्या 2 मोत्यांमधून पुढे काढून घेऊ। ह्या पिंक मोत्यामधून मी नीडल काढून घेतली। आता आपले 4 पिंक मोती झाले। आता या ठिकाणी आपण 3 रेड,
आता या ठिकाणी आपण शेवटचा जो मोती आहे हा पिंक कलरचा, या मोत्यावर आपल्याला एक गोल करायचा आहे आणि त्यासाठी आपण 3 रेड मोती आणि 2 पिंक मोती एवढे 5 मोती घालून घेणार आहे. आणि ह्या मोत्यावर आपल्याला गोल करायचा आहे. हा शेवटचा जो मोती आहे याच्यावर एक गोल करायचा आहे 6चा. लक्षात ठेवा आपल्याला गोल सगळे 6-6चेच करायचे, त्याच्यामुळे ही डिझाईन करायला सोपी आहे. फक्त थोडेसे कलर शेड घेतल्यामुळे लक्षात ठेवायला लागतं की कोणता मोती कुठे घालायचे. आता ही नीडल आपल्याला या 4 मोत्यांमधून काढून घ्यायचे. 2 पिंक प्लस वरचे 2 पिंक. आता या ठिकाणी हा मध्ये एक पिंक मोती आहे म्हणून एक पुन्हा पिंक मोती घालते आहे मी आणि 2 आता मला ग्रीन मोती यूज करायचे आहेत. 2 ग्रीन मोती घ्यायचे. हिरव्या रंगाचे मोती घेतले आहेत मी आणि हा मधला गोल आपल्याला 6चा एक पूर्ण करायचा आहे. बघा असं आपण 6चा एक गोल पूर्ण केला. तर ह्या पिंक मोत्यात नीडल आणल्यानंतर आपल्याला 3 रेड घालायचे आहेत आणि एक पिंक मोती घालायचे. असे 4 मोती घालायचे आहेत कारण इथे 2 पिंक मोती ऑलरेडी अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने हे 3 चौकोन कंप्लीट झाले. आता आपल्याला नीडल खाली घेऊन यायची. आता ही नीडल या रेड मोत्यात आली. आता ही नीडल या 2 मोत्यांमध्ये काढून घ्यायची. आपल्याला पिंक कलरच्या मोत्यामधून घेऊ द्यायची. आता आपण या ठिकाणी एक ग्रीन, एक रेड आणि 2 पुन्हा ग्रीन असे 4 मोती घालून घेणार आहे आणि चार मोती घालून हे जे 2 पिंक मोती आहेत, पिंक आणि रेड, या मोत्यावरती आपल्याला एक गोल करून घ्यायचा आहे ह्या 2 मोत्यांवर खालचे. आता हे करताना बरेचदा कन्फ्यूज होतं म्हणून हा शेवटचा एक मोती मी पुन्हा घालून घेतला आहे म्हणजे हे टोक आपल्या लक्षात राहतं. तर आता या ठिकाणी हा ग्रीन मोती घेतला आपण. ह्या ग्रीन मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. टाकल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा 3 मोती आहेत आणि 3ही ग्रीन मोती टाकून हे 3 मोत्यांवरती आपल्याला एक गोल करायचं आहे म्हणून 3 ग्रीन मोती टाकून आपल्याला या 2 मोत्यांवरती एक गोल 6चा करून घ्यायचा आहे. सहाचा एक गोल केला. आता पुन्हा नीडल खाली घेऊन यायची. खाली नीडल आणल्यानंतर काय करायचं, या 2 हिरव्या मोत्यातून नीडल फिरवून घ्यायची प्लस या हिरव्या मोत्यातून एका आणि हे पिंक आणि रेड अशा 3 मोत्यातून ही नीडल आपण फिरवून घेतली. आता हा सेम गोल आपल्याला, हा जो गोल आहे हा रिपीट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 हिरवे मोती आणि एक रेड मोती असे 3 मोती घालायचे आहेत आणि 3 मोती घालून हा गोल 6चा एक कंप्लीट करायचा आहे. आता एवढं सगळं आपलं डिझाईन तयार झालं. आता पुढे आपल्याला जायचं आहे खाली ग्रीन मोत्यामधून.
आता ह्या दोन ग्रीन मोत्यामधून काढल्यानंतर निडल पुन्हा मला या लाल मोत्यात टाकून घ्यायची आहे. लाल मोत्यात टाकल्यानंतर आता आपल्याला तीनही गोल हे ग्रीन करायचे आहेत. खाली सर्व ग्रीन मोती यूज करायचे आहेत. 1 2 3 आणि 4. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांवर खालच्या गोल करायचं आहे. प्लस नीडल या बाजूला न्या किंवा ह्या मोत्यातून घेतली तरी चालेल. म्हणजे धागा जर दिसायचा नसेल तर खालच्या मोत्यातून घ्यायची, नाही तर सरळ घेतली तरी चालते. आता इथं पुन्हा आपल्याला 6 मोत्याचा एक गोल करून घ्यायचा आहे. 3 मोती ऑलरेडी आहेत म्हणून 3 हिरवे मोती घालून मी एक पुन्हा गोल करून घेणार आहे. फक्त प्रॉब्लेम हा जातो की खालच्या मोत्यात नीडल आणली की आपल्याला नीडल पुन्हा एकदा फिरवायला लागते सर्व मोत्यांमधून. बाकी काहीच नाही, पण धागा जर दिसायचा नसेल तर तेवढी मेहनत आपल्याला करावीच लागेल. आता पुन्हा या ठिकाणी मी एक ग्रीन मोत्याचा गोल करून घेणार आहे. 1 2 आणि 3. आता 6 नंबरच्या मोत्यामध्ये 3 नंबरचा किंवा 30 नंबरचा धागा घेण्याचं कारण असं की जेव्हा आपण 5 नंबरचा किंवा 50 नंबरचा धागा घेतो तेव्हा काय होतं, हा धागा खूप दिसायला लागतो बाहेर आणि असल्या डिझाईनमध्ये तो धागा जास्त दिसतो जेव्हा आपल्या डिझाईन्स या ओपन असतात. त्यासाठी मग या ठिकाणी 30 नंबरचा धागा वापरायचा. पण इम्पॅक्ट डिझाईन असेल म्हणजे अगदी मोती एकाला एक लागून असेल तर त्या ठिकाणी मात्र 5 नंबरचा धागा वापरायचा. बस एवढंच एक प्रिकॉशन आहे. आता हे 6 नंबरचे मोती घेण्याचं कारण असं होतं की 5 नंबरच्या मोत्यामध्ये ही जी डिझाईन आपण करतो ही खूप छोटी होते आणि मला थोडीशी मोठी डिझाईन हवी होती म्हणून मी हे 6 नंबरच्या मोत्यामध्ये केली. अदरवाईज तुम्ही 5 नंबरच्या मोत्यामध्ये सुद्धा करू शकता. आता आपल्याला एक गोल या ठिकाणी ह्या मधले जे 2 ग्रीन मोती आहेत त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. हा झाला एक आपला गोल. आता इथपर्यंत आपली फ्रेम कंप्लीट झाली. आता या फ्रेममध्ये आपल्याला आपली डिझाईन पूर्ण करायची. आता मी या ठिकाणी खाली जातीये आणि खाली जाऊन हे जे बाउंड्रीवरचे 4 मोती आहेत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यांमध्ये मी नीडल घेऊन जाणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 ग्रीन मोती टाकायचे आहेत. 1 2 आणि 3. हे 3 ग्रीन मोती टाकले की काय करायचं, पहिला मोती सोडून द्यायचा आणि पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 ग्रीन मोती झालेत. आता आपल्याला 4 ग्रीन मोती या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. या ठिकाणी तुम्ही थोडासा फिका शेडसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे नव्हता किंवा ते मोती आहेत पण ते थोडे मोठे वाटले मला आणि म्हणून मी ते मोती वापरले नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो 6चा गोल आहे ह्या गोलामधला हा मधला मोती सोडून द्यायचा आणि इथून खाली जे 2 मोती आहेत त्याच्यापैकी पहिल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. अशा पद्धतीने ही नीडल या ठिकाणावरून काढून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी 8 मोती घालून घ्यायचे आहेत हिरव्या रंगाचे. 1 2 3. आता तुम्हाला ह्याची दांडी जेवढी लांब करायची असेल तेवढे मोती तुम्ही यूज करू शकता. मला 8 सफिशियंट वाटले म्हणून मी 8 घातले. दांडी छोटी करायची असेल तर मोती
कमी घालायचे आहेत. बस एवढंच ते प्रिकॉशन आपल्याला घ्यायचं आहे. ही दांडी आता मला ही एवढी सफिशियंट वाटते म्हणून मी या ठिकाणी 8 मोती घेतले. 8 मोत्यामध्ये आता मी काय करणार आहे, शेवटचा मोती सोडून देणार आहे आणि वरच्या सर्व मोत्यातून नीडल मला काढून घ्यायची आहे. बघा, सगळ्या मोत्यातून नीडल वर पास करून घ्यायची. एक, दोन, तीन. आता ही नीडल आपलं हे शेवटचं एक पान राहिलेलं आहे म्हणून ह्या पानासाठी आपल्याला बरोबर गोल फिरवून आपण नीडल आणली आहे म्हणून एका बाजूचं पान केलं, त्यानंतर दांडी केली किंवा देठ केलं. आता हे पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला 4 मोती आहेत. 3 मोती घालून घ्यायचे आहेत. 3 मोती घालून 1 मोती सोडून खालच्या एका मोत्यातून नीडल काढून घ्यायची. ही नीडल काढताना नेहमी वरचा मोती पकडून ठेवावा. त्यानंतर आता आपल्याला 4 मोती घालायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4. 4 मोती घालून ह्या बाउंड्रीवरचे हे 2 मोती जे आहेत, या 2 मोत्याच्या खालच्या मोत्यातून आपल्याला नीडल काढून घ्यायचे. म्हणजे जे खाली 2 मोती आले 6च्या गोलामधले, तिथून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची अशी. आता हा जो आकार आहे हा एक कळीचा आकार झाला आहे. पण जर आपल्याला ही कळी भरीव करायची असेल ह्या कळीसारखी, तर आपल्याला हे चौकोन सगळे भरून घ्यावे लागतील. आता ही करताना एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. प्रिकॉशन हे घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही या आणि या नीडलमधून धागा टाकता तेव्हा हा धागा जास्त बाहेर येतो. म्हणून वरच्या मोत्यातून टाकून मी नीडल ह्या वरच्या 3 पैकी हा वरच्या मोत्यातून काढली. आता हा धागा बरोबर 3 मोती सोडून मध्ये हा या नीडलमधून या मोत्यामधून आला, तर आपल्याला अपोजिट डायरेक्शनच्या मोत्यामधून नीडल काढून घ्यायची आहे. इथून नीडल काढायची आणि अपोजिट डायरेक्शनला काढायची म्हणजे तो मोती त्या ठिकाणी फिट बसतो. अशा पद्धतीने फिट बसतो. आता आपल्याला ही नीडल दुसऱ्या बाजूने घेऊन जायची. आता पुन्हा या बाजूने मी नीडल नेते आहे आणि नीडल नेऊन या मोत्यात मी नीडल टाकते आहे. टाकल्यानंतर हा एक पुन्हा हिरवा मोती भरून घ्यायचा. तुम्हाला असं वाटत असेल की गॅप कमी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 5 mmचा मोतीसुद्धा यूज करू शकता. तर मी ही नीडल ह्या वरच्या मोत्यात नेऊन मग हा मोती टाकणार आहे, जेणेकरून आपला धागा दिसणार नाही. तुम्ही ट्राय करू शकता. अशा पद्धतीने जरी केलं तरी प्रॉब्लेम काहीच नाही. पण मला असं लक्षात आलं की धागे वर दिसतात आणि म्हणून अशा आडव्या मोत्यांमधून टाकलं तर धागे कमी दिसतात. बरोबर अपोजिट साईडच्या डायरेक्शननी घेऊन जायचं. आता ही नीडल आपण ह्या वरच्या मोत्यामध्ये घेऊन जाऊ आणि पुन्हा या ठिकाणी एक हिरवा मोती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हिरवा मोती टाकला, पुन्हा 3 मोती सोडून बरोबर मधल्या मोत्यातून काढायचं. एक मोती जर कमी झाला तर तो सेंटरचा मोती हा साईडला सरकतो. तर आता या ठिकाणी मी पुन्हा वरच्या बाजूने नीडल नेणार आहे या रेड मोत्यामध्ये आणि पुन्हा या ठिकाणी 1 मोती टाकून घ्यायचा आहे. 1 मोती टाकून ह्या सेंटरच्या मोत्यामधून
नीडल घेऊन जायची. आता ही नीडल वर न्यायची. वर नेऊन आपण खाली सर्व हिरवे मोती घातले आहेत, सर्व हिरवे मोती भरलेले आहेत. आता या ठिकाणी एक आपल्याला रेड मोती भरायचं आहे. या सेंटरला एक रेड मोती भरायचं आणि वरच्या पूर्ण गॅपमध्ये आपल्याला पिंक मोती भरत न्यायचे आहेत. इथे रेड भरला. आता या ठिकाणी मात्र तुम्ही असं सरळ सरळ भरलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण हे गोल थोडेसे म्हणजे जवळपास राऊंड आहेत. इकडचे गोल हे थोडेसे असे लांबोळे आले होते. तर या ठिकाणी आता पिंक मोती टाकायचे आपल्याला. आता वरती जे आहेत ह्या सर्व गॅपमध्ये आपल्याला पिंक मोती भरायचे आहेत. या ठिकाणी एक पिंक मोती भरून घ्यायचा आहे. पिंक मोती भरून बरोबर अपोजिट साईडच्या डायरेक्शननी 3 नंबरच्या मोत्यामध्ये नीडल काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता या बाजूला नीडल घेऊन जायची. आता इथे पुन्हा पिंक मोती घालायचे. एक पिंक मोती घालून ह्या मोत्यामध्ये नीडल न्यायची आहे. आता या ठिकाणी माझा धागा थोडा ढिला झाला आहे, तर मी तो गोल पुन्हा करून घेते. या ठिकाणी पुन्हा पिंक मोती भरायचे आपल्याला आणि पिंक मोती घालायला आपल्याला बरोबर 3 मोती सोडून खाली नीडल घेऊन जायची. इथे आणली नीडल. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक पिंक मोती भरून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली नीडल आणायची. आणि या ठिकाणी आपल्याला रेड मोती भरायचे एक. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक हिरवाच मोती भरून घ्यायचा आहे. आणि हिरवा मोती भरून नीडल साईडनी बरोबर 3 नंबरच्या मोत्यामधून काढून घ्यायची. काढून पुन्हा आपल्याला नीडल वर न्यायची आहे आणि वर नेऊन बरोबर मधल्या मोत्यातून नीडल घेऊन घ्यायची आणि या ठिकाणी एक हिरवा मोती भरून आपली डिझाईन कंप्लीट करायची. अशा पद्धतीने आता आपल्याला हा धागा या ठिकाणी पॅक करायचा आहे. आता तुमचा प्रश्न असा असू शकतो की या ठिकाणी हे मोती थोडे खालीवर होतात, पण मला माझ्या दृष्टिकोनातून ती कळी असल्यामुळे त्याला ते मोती चांगले दिसतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर 5 नंबरचे मोती जर सिलेक्ट केले ना तर हा प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने हा एक सुंदरसा कळीचा आकार आपला तयार झाला आहे. आता या ठिकाणी मी अशा 5-6 कळ्या तयार केलेल्या आहेत. आणि आता हे कशाला लावायचं, तर हे तोरणाला तुम्ही लटकन म्हणून लावू शकता.
आता ही जी पद्धत तुम्हाला मी सांगितली ती पद्धत करायला मी 2, 4, 5 वेळा ट्राय केलेत आणि शेवटी ह्या पद्धतीने मला ओके वाटलं. तुम्ही सुरुवातीलाच मणी भरत भरत नेलेत तरी चालतं, पण बरेचदा काय होतात की काही प्रॉब्लेम होतात. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की बरेच धागे दिसतात आणि मग ते चांगलं दिसत नाही, म्हणून मग मी सगळ्यात शेवटी तो सिक्वेन्स लावला. आता हे कशाला यूज करायचे, तर हे एक तोरण म्हणून, म्हणजे तोरणाला लटकन म्हणून तुम्ही यूज करू शकता. अतिशय सुंदर दिसतात. याची छोटी एक कळीसुद्धा मी केली आहे. काही दिवसात व्हिडिओ टाकेलच त्याचा. आपण ह्या मोठ्या आहेत, ह्या 6 mm केल्यामुळे काय होतं की तोरणाला छान दिसेल. तोरणाचं एक कसं दिसेल हे मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर ह्या कळ्या रांगोळीच्या भोवती कशा दिसतात ते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आता मी ही फार पूर्वी केलेली एक रांगोळी आहे. बरेच दिवसापूर्वी मी ही केली होती. तर त्याला अशी जर तुम्ही सजावट केली, पूर्ण याच्यामध्ये येणार नाही तर मी एक फोटो काढून तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करते. आता पुरतं असंच दाखवते. तर अशा पद्धतीने याला जर अरेंज केलं आणि मध्ये जर तुम्ही पानं लावलेत तर अतिशय सुंदर ही रांगोळी दिसते आणि खूप मोठी होते. जवळपास 1 ते 1.25 फुटाची ही रांगोळी तयार होते. थोडंसं दुरून फोटो घेऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माझी ही कलाकृती आजची कशी वाटली ते नक्की सांगा. जी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि एक आवडलं असेल तर एक थंब द्यायला बिलकुलच हरकत नाही. त्यांनी एक प्रोत्साहन मिळतं, नवीन ऊर्जा येते आणि कितीही संकट आली तरीही ह्या सगळ्या डिझाईन घेऊन यायला एक उत्साह तयार होतो. तर भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.